चला निघूयात आपण. बोट बघा कशी हलते ती. तर आता आपण कडावरचा गणपतीच्या इथे जाऊन आलो. हॅलो नमस्कार मित्रांनो, मी अंकित सपकाळ आणि स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. तर वेलकम फ्रॉम दापोली. तर आजचा आपला दुसरा दिवस आहे. तर तुम्ही तो हरणेच्या इथला मासळी बाजार बघितलाच असेल आणि त्यानंतर जो वरचा एक व्ह्यू पॉईंट होता तो सुद्धा बघितलाच असेल. तर मित्रांनो, रात्री मस्त झोप घेतली कारण खूप थकलो होतो काल दिवसभर. सकाळपासून फक्त आपली राईडच चालू होती. तर आत्ता उठलो आहे, फ्रेश झालो वगैरे आणि निघालो आहे. 12 वाजलेत. तर व्हिडिओ कंटिन्यू बघतच राहा. आणि आता अजून आपलं ते कड्यावरचा गणपती वगैरे आहे आणि बाकीचे आहेत एक असे 2-4 स्पॉट, तर ते कवर करणार आहेत. तर चला निघूयात. आणि इथे मस्तपैकी मागे हा समुद्र किनारा आहे. त्या साईडला तो आपण हरण्याच्या मासळी बाजारात गेलो होतो तिकडे. तर चला आता निघूयात फटाफट. तर जस्ट इथे थांबलो आणि हा बघा माझ्या समोर काय नजारा आहे. हा समुद्राच्या लाटा बघा कशा दगडांवरती आदळत आहेत. वाह, आपली गाडी. आणि हे बघा, हे जे काल दाखवलं होतं तो आपण वरती व्ह्यू पॉइंट होता, हे मंदिर आहे. हे 5 पंढरी गाव आहे सगळं, जे काल आपण व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असेल ज्या व्ह्यूमध्ये, की पूर्ण खालचा नजारा दिसत होता. तर हाच तो खालचा हा रोड आहे आणि हे 5 पंढरी गाव आहे. तर तिथून हा व्ह्यू पॉइंट बघा इथे समोर आहे. या इथे आहे तो व्ह्यू पॉइंट, आता दिसणार नाही हे बघा. तर चला आता निघूयात आपण पुढे. एक नंबर. तर चला मित्रांनो, आता आपला जो नेक्स्ट स्पॉट आहे जो की अंजरले बीच वगैरे. तर व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा. आणि काल जे आपल्याला दादा भेटले होते, आपले एकनाथ दादा आणि दीपक दादा, तर ते सुद्धा भेटणार आहेत मला. तर चला लवकर आता निघूयात. तर हे बघा, काल दीपक दादा आणि आपले एकनाथ दादा आपल्याला पुन्हा भेटलेले आहेत. तर चला आता बघूयात कुठे चाललोय, कसं काय दादाच सांगतील. काय आहे इथे? गावाचं नाव आहे अडखळ. अच्छा, अडखळ मोहल्ला. आणि इथे एक मला वाटतं पुढे व्ह्यू आहे चांगला, ब्रिज आहे. हा बघा, हा खाडी पूल बीच. खाडी पूल अंजरला जोडतो. ओके. हरण्यापासून तुम्ही आलात, आता तुम्हाला अंजरला जोडतो. परत पुढे कड्यावरचा गणपतीला जायला तुम्हाला इथूनच जावं लागतं. तर चला दादा आता निघूया. सौंदर्य आणि निसर्गाचे थोडे क्षण बघू आपण. यस चला. ब्रिजचा व्ह्यू बघा मित्रांनो. आता इथे ब्रिजचा व्ह्यू बघा. अंजरले खाडी पूल. ती बघा बोट पण येते इथे. हे मासेमारी करून आले असतील ना दादा? मासेमारी करून आले. बोटी पण इथे बराच लागतात या साईडला. हा त्यांचा धक्का आहे वाटतं. सही आहे. तर चला दादा आता आपण निघूयात, कुठेतरी जेवायला बसू मस्त.
साधारण सांगायचं झालं तर हा खाडी पुलावरती आलोय. ते सफेद कलरचं मंदिर दिसते ते गणपतीचं मंदिर आहे. अच्छा, तो आहे का कड्यावरचा गणपती आहे. अच्छा, इथे ही खाडी अंजरला खाडी आणि तो समुद्र मिळतो. ही खाडी त्या समुद्राला मिळते. ओके. तिथे पण एक मुरडी गाव आहे. त्या मुरडी गावामध्ये पण राहण्याची व्यवस्थित म्हणजे 5 स्टार मध्ये एकदम ओके, उत्तम सोय आहे तिथे. हे केली. चला निघूयात पटापट. आणि दादा काय म्हणत होतात तुम्ही? आता अजून एक सांगायचं विसरलं. हे जे मुरडी गाव आहे ह्या डोंगराच्या पलीकडे. ओके. तिथे मुरडी गाव आणि ते बीच आहे. त्या बीच आहे ते बनाना रायडिंग परत म्हणजे स्पोर्ट्स, वॉटर स्पोर्ट्स सगळे असतील तिथे. म्हणजे असे आपण समुद्र किनारी उभे असून आपल्याला डॉल्फिन दिसतात. काय म्हणता? डॉल्फिन उड्या मारते दिसतात. मी पण आता नसेल बहुतेक, जर आपल्याला असं आता नसतील ते असतात. काय टायमिंग असेल? टायमिंग म्हणजे ते कधीही येऊ शकतात. कधी म्हणजे असं बोट आतमध्ये गेली ना ते माणसांना म्हणजे दाखवतात आपलं. अच्छा, ते पण एक उड्या मारून दाखवतात. ओके. चला तर मग फटाफट जेवूयात आणि निघूयात. जस्ट इथे अंजरले बीच जवळ जाण्याच्या आधी म्हटलं जरासं जेवूया. तर इथे एक मुरडी गाव आहे, तिथे छोटासा हॉटेल होता. म्हटलं जरा जेवूया इथे बसून. तर जेवू आणि पुढे आपण निघूया. तर आपली इथं व्हेज थाळी आलेली आहे. चला दादा जेवूया आणि निघूया. तर चला मित्रांनो, आता इथे अंजरले बीचवरती आलो आम्ही. आणि इकडचं एक खासियत ही आहे की या बीचवरती डॉल्फिन्स उड्या मारताना दिसतात. पण हा बघा, हा समोर बीच आहे अंजरलेचा. खूप शांत आहे एकदम, कोणीच नाही आहे, एकदम शांत असा समुद्रकिनारा आहे. आणि पण हा डॉल्फिन बघायचं असेल तर इथून बोटीने ते लोक आतमध्ये म्हणजे जरा खोल समुद्रात नेतात. आणि म्हणजे त्यांचा काय आता टायमिंग असा काय ठरलेला नसतो. त्यामुळे मासे आहेत ते काय कधीही उड्या मारत असतील पाण्यात. त्यांचंच राज्य आहे इकडे, त्यामुळे काय बघायला मिळणार नाही आहेत. आणि आपण बघू, जर काय मिळालं तर जाऊया. कसं काय नाही मिळालं तर आपल्याला फटाफट मुंबईला पण निघायचं आहे. तर चला. तर काल आपण त्या साईडला होतो. काल आपण बघा त्या डोंगरावरती होतो बायपास. हां, जो अंजरला हरणे मध्ये बायपास जोडतो त्या बायपासला होतो. आणि आज आपण हरणे अंजरले मुरडी गावात बीचवरती आलेलो. एकदम क्लीन बीच आहे हा, पण स्वच्छ आहे एकदम. आणि डॉल्फिन इथे दिसतात. पण आता काय त्या बोटीवाले नाही आहेत वाटतं. बनाना राईड्स वाले नाही, त्यामुळे सगळ्याच वॉटर स्पोर्ट होतात आय थिंक. जेव्हा बनाना राईड जेव्हा माणसं घेऊन जातात राईडसाठी तेव्हा त्याच्यावर डॉल्फिन पण उड्या मारतात. अरे, आणि हे खोटं नाही आहे इथे डॉल्फिन्स दिसतात. हा एक स्पॉट आहे. पण आता इथे काय अवेलेबिलिटी नाही आहे, काय बोटवाले पण कोणी दिसत नाही आहे. बघू, आलो तर कधी नेक्स्ट टाइम नक्की आपण या आपल्या व्हिडिओमधून कव्हर करू. तर चला आता आपण इथून निघूयात. हे इकडे स्पेशली डॉल्फिनचं स्कल्पचर उभा केलेलं आहे. कारण आहेत या बीचवर, पण आता कोण नाही आहे. तर त्यामुळे दादा आपण निघूयात. फुरसतमध्ये आपण एकदा नक्की येऊ. आणि हे इथे पक्षी येतात, हे शेकाट्या म्हणून, हिवाळी स्थलांतरित, विंटर मायग्रंट. तर चला मित्रांनो, आता दादा तर काय इकडचेच आहेत, गावचे हरण्याचेच आहेत. आणि यांनी आपल्याला खूप चांगलं सहकार्य केलं. दीपक दादा आणि एकनाथ दादांनी कालपासून आपल्याला नवीन नवीन स्पॉट्स दाखवले जे तुम्ही व्हिडिओत बघितलेत ते. तर आता मी मुंबईला निघतोय आणि दादा 2-3 दिवस आहे वाटतं अजून. तर चला, तर आता इथून ते जाणार आहेत. तर दादा आपण नक्की भेटूया. आणि तुम्ही या मालाडला, आपण नक्की भेटू. तर आता इथून मी फेरीबोट करत करत केळशी, मग असं श्रीवर्धन करत करत आपण मुंबईला निघणार आहोत. तर चला भेटूयात पुढेच. तर नमस्कार मित्रांनो, जस्ट आता आपण इथे हा कड्यावरचा गणपती आहे, जो दापोलीमधलं हे एक देवस्थान आहे. कड्यावरील श्री गणपती देवस्थान अंजरले. तर जवळ होता म्हणून म्हटलं जाऊन येऊयात.
तर आपण आतमध्ये नाही जात आहे कारण टाईम पण खूप होईल. तर हा आजूबाजूचा काहीसा असा परिसर आहे आणि आपण त्या मागच्या साईडला जाऊ, बघू तिकडे व्ह्यू आहे वाटतं, बघता येईल काही. तर चला. आणि बरेचसे जण येतात इथे. तर इथे हे काही स्टॉल्स आहेत आणि थोडंसं कैरीचा पाना घेऊया. ऊन पण भरपूरच आहे. तर इथला बघितलाच असेल हा काहीसा असा ॲम्बियन्स आहे इथला, हा कड्यावरचा गणपती. आणि या साईडला काय आहे इथे? अच्छा, म्हणजे तिथे का? खाली किती वेळ लागतो जायला? ओके, बघूयात, जाऊन येऊयात आपण. तर चला मित्रांनो, इथे जरा खाली गणपतीचं पाऊल इथे पडलं होतं असं आहे. म्हणजे दापोलीत हा स्पॉट आहे जे कड्यावरील गणपती मंदिर. आणि चला बघूयात काय आहे खाली. समोर व्ह्यू पण चांगला आहे. आणि हा तो बघा, तो खाडी ब्रिज जो की आपण तिकडे होतो. तर इकडे हे बघा, हा असा काहीसा इथे हे आहे. आणि इथे खालती इथे ते पाऊल आहे गणपतीचा. आणि हा बघा अंजरले. आणि आपण मगाशी तिकडे होतो, जो खाडी ब्रिज आहे तुम्हाला आता दिसत असेल व्हिडिओमध्ये. आणि इथून मग आपण वरच्या साईडला हा जो कड्यावरचा गणपती आहे. हे इकडे या साईडला छोटंसं मंदिर असं बांधलेलं आहे. हा बघा, इथे फुटप्रिंट दिसतच असेल तुम्हाला. तर असा काहीसा हा इकडे दापोली आपण कालपासून एक्सप्लोअर करतोय. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक आणि शेअर करा आपल्या फॅमिलीसोबत. आणि हे खालच्या साईडला अशी गावं आहेत इथे. इथून खालती जायला जागा सुद्धा आहे. तर चला मित्रांनो, आता आपण निघतोय. आता मुंबईला निघतोय मी. काय उद्या कामाला जायचं आहे. 1-2 दिवस मस्त एक्सप्लोअर केला. आता इथून मी फेरीबोटनेच जाणार आहे. तर कसं काय जाणार आहे हे पुढे तुम्हाला दिसेल. व्हिडिओ कंटिन्यू बघतच राहा तर समजेल तुम्हाला. इथून मी आता केळशीला जाणार आहे आणि मग केळशीवरून पुढे कसं कसं आपण बघूया. चला. तर आता आपण कड्यावरचा गणपतीच्या इथे जाऊन आलो. तर इथे पेट्रोल पंप आहे, पेट्रोल भरूया. आणि आता इथून केळशीवरून मग बाणकोट आणि बाणकोटवरून फेरीबोट. मग ती पुढे कुठे आहे ते आपण बघूया. किती आहे इथे पेट्रोल? 106. तेवढाच आहे मुंबई वगैरे पण. हा नयाराचा पेट्रोल पंप आहे बरोबर दादा. आणि ह्याच्या इथे दुसरा कुठे नाही आहे मला वाटतं पुढे. तर चला पेट्रोल भरू आणि डायरेक्ट तिकडे बोटच्या इथेच भेटू आपण. हे बघा, इथून आपण आता समोरून इकडे या साईडला गेलो पेट्रोल भरायला. सरळ कड्यावरचा गणपती आणि इथे एक राईट आहे जो हा केळशी, मंडणगड, आडे वगैरे हा सगळा या साईडला जातो. आणि इथून अंजरला गणपती 4 किलोमीटर. तर चला आता आपल्याला केळशी करून पुढे आडे वगैरे जे काय पुढचं बघू. कारण मी पण पहिल्यांदाच चाललो आहे. तर बघूयात कसा काय विचारात आपण जाऊच. तर चला. बाणकोट जायचं आहे. बाणकोटला तुम्ही गेलात ना, तिथं फेरी बोट म्हणून आहे. हा,
तिथं विचारा तुम्ही सांग. पण आता इथून 17 किलोमीटर म्हणजे 17 किलोमीटर तुम्ही लेफ्ट मारलात ना फाटा आहे. अच्छा ऐकलो का? हा एक मंडणगडला जायला फाटा आहे, एक बानकोट, अच्छा. वेशवी फेरी बोट. विचारा तिकडे गेला. कुठली फेरी बोट? वेशवी 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 फेरी बोट. ओके. इथनं किती जवळ 34. आता इथून डायरेक्ट तुम्ही बोललात बानकोट, मग बानकोट वरून बानकोट वरनं तुम्ही गेलात ना, हा बोटीतनं बसून तिकडे उतरलात हा की तुम्ही सरळ कुठे जाल, हरिहरेश्वर तिथून 5 किलोमीटर आहे. हा तिथूनच श्रीवर्धनला गेलात ना तुम्ही हा की डायरेक्ट तिकडून बाहेरून हायवे आहे. म्हणजे तुम्हाला जायला कुठं दिघीला. हा दिघीला तिथे जेटी आहे परत दुसरी. हा आणि तिथून त्या पलीकडे तुम्ही गेलात ना की जंजिरा मुरुड. जंजिरा मुरुड. हा मग अलिबागला जाऊ शकतो तिथं? हा तिथनं जाऊ शकतो तुम्ही. अच्छा जवळ आहे म्हणजे शॉर्टकट आहे. ओके ओके चालेल. चला धन्यवाद काका. हा, या. तर मित्रांनो इथे अजून एक खाडी पूल लागलेला आहे आणि व्ह्यू बघा पुन्हा एकदा काय. हे इथे गाव आहे, हे आडेगाव म्हणून आहे आणि हे सगळं इथे मासेमारीसाठी या बोटी लागलेल्या आहेत. तर चला निघूयात आता. आपण दिघी वगैरे करत श्रीवर्धन करत निघणार आहोत. तर मित्रांनो जस्ट इथे आता बागमांडवे फेरीबोटच्या इथे आपण पोचलेलो आहे. वेशवी बागमांडवा फेरीबोट. तर हे बघा हा आहे इकडे हा धक्का आणि इथून हे एक एक गाड्यांची रांग लागली आहे. तर आता आपण तिकडे जाणार आहोत. चला आपण पण निघूया फटाफट. काका बाईक म्हणजे जाऊ दे की जाते ना तिकीट काढायचं? हो तिकीट काढूया. बाईक आहे MH47 9699. डबल सीट आहे? नाही सिंगलच आहे मी. 65 ना. म्हणजे माणसाचे किती आहेत? माणसाला 20 आहे पण गाडीचा ड्रायव्हर फ्री असतो. फ्री? ड्रायव्हर फ्री आहे. ओके. मग फक्त गाडीचं तिकीट. गाडीचं किती तिकीट? 65 रुपीज. ओके. बाईकचा ना? बाईकचं तिकीट इथे 65 आहे आणि त्याच्यासोबत माणूस फ्री. आणि जर डबल असेल तर 85 रुपीज. 85. थँक्यू. चला निघूयात. चला निघूयात आपण. आपण वेळेवर आलो म्हणून आपल्याला मिळाली एक, नाहीतर परत अर्धा तास थांबायला लागलं असतं. आणि इथे बघा हे कार, बाईक, बस ऑलमोस्ट सगळं म्हणजे इथून येऊन जातात. बस पण आहे, मिनी ट्रॅव्हल्स वगैरे. अच्छा. मला ॲक्च्युली जायचं मुंबई म्हणजे वाया बोटीने जायचं ना. तो असं जाशील ना हां सरळ इकडनं जाऊन हरेश्वर तुला धारावी बीच पण भेटेल, विजयगड बीच पण भेटेल. हां ठीक आहे. तो बीच भेटून त्याच्या बाद तुला दिदीला आठची भेटेल रात्री 8ची. मग ती कुठे सोडते? ती मुरुडला सोडेल. मुरुडवरून अलिबाग होऊन खातेच अलिबाग करूनच. अलिबाग तिथं आहे स्पीड बोट. हां तुला बाईक जातो. बाईक जात नाही माहिती. बाईकला सरळ रोहामार्गे जाऊ शकतो. अच्छा ठीक आहे. बघा इकडे हा धक्का आहे या साईडला. तुमच्या चॅनलचं नाव? माझा मिस्टर सक्पा ब्लॉग म्हणून आहे. पुढे चाललायस? चालू मुंबईला आले भेटले रत्नागिरीला. मग आता जाणार कसं? तू आता मॅप लावून बघू. कोण आहे सोबत? अच्छा अच्छा सही आहे. मी पण चाललोय मुंबईतच वाया बोट. आता बघू कसं काय. तुम्ही कुठे राहता? मी मुंबई मला वसईला. मग काय फिरायला आलेला? भेटू बाबा. आता धक्का आलेला आहे. आपण इथे धक्क्याला गाडी लावेल. चला हा रस्ता बघा खूप छान आहे. आता जो दिघीला जातोय आपण, दिघीवरून आपण आगारतांड्याला बाहेर पडून बघूयात पुढे कसं काय आहे ते. तर मित्रांनो जस्ट आता इथे दिघीमधून पण फटाफट आपण फेरीबोटमध्ये गाडी टाकलेली आहे आणि ही पण बोट माझी चुकता वाचली आहे. तर हा बघा आणि व्ह्यू बघा इव्हनिंगचा.
ही पण फेरी ही तिघी क्वीन आणि संध्याकाळचं वातावरण आहे मस्त. तर इथे 55 रुपीज आता जस्ट घेतलं आहे. आणि जर डबल असेल तर किती घेतात म्हणजे डबल असले ते 85. ओके. आणि सिंगल 55 आहे. खाली मनुष्य असेल तर 30 रुपये. ओके फक्त. आणि आता ही फेरी बोट आता ही कुठे सोडणार? आता ही आगरदांडाला सोड. आगरदांडा. आणि मग तिथून पुढे मग तुम्हाला रोड बाय रोडने जावं लागेल. बाय रोड कुठे जायचं असेल नाही मुंबई मला जायचं आहे. मुंबईला रोड आहे ना मुंबईपर्यंत. तिथून मांडव्यावरून तुम्हाला फेरी बोट आहे. पण ती असेल का बंद नाही होणार ना? अलिबागला तुम्ही माहिती काढू शकता. किती वाजेपर्यंत? रात्री 9 वाजेपर्यंत. अच्छा. अलिबाग ते मांडवा. फेरी बोट चालू बाईक चालू आहे ना. ऑनलाइन टाइम दाखो ना. अच्छा. तो फिर तुमको ऐसा ऊपर से जाना पड़ेगा, यहाँ से जाना पड़ेगा. बाय रोड बेटर है. अलिबाग सीधा अलिबाग से हाईवे पकड़ के सीधा पनवेल से सीधा. ठीक आहे. तर चला आता आपण त्यांनी जसं सांगितलं दादांनी तसंच जाऊ, कारण परत अलिबाग वगैरे एवढं फिरून खूप हे होईल. तर चला पुढे भेटू आपण आता बाय रोडनेच. तर इथे हा बघा ही बोट खूप हलते आहे कारण पाणी समुद्राचं जे वरती खालती होतं ना त्यामुळे. आता व्हिडिओमध्ये एवढं दिसणार नाही पण इथे फील होत आहे बोट अगदी जसं की अशी होते. ही बघा दुसरी जी तिकडून येणारी आहे. काय क्लायमेट आहे यार इव्हिनिंगचा. बोट बघा कशी हलते ती. भाई इकडे ना बोट खूप हलते. पाण्याचा करंट पावरफुल है. करंट पावरफुल होने की वजह से हिल रहा है. मतलब अभी अपना कुछ डेली का नहीं है तो डेंजर ही है. मतलब एकदम नया आदमी को थोड़ा डेंजर. हाँ नहीं मतलब ऐसा हो रहा है पूरा एकदम. स्पीड भी कम कर दिया, अभी स्लो हो गया. अच्छा स्पीड पूरा कम कर दिया, ऐसा ही छोड़ दिया उसने. हे बघा लाटा बघा इकडे किती जवळ अगदी जर दिसत असेल. हे बघा बघा पाणी वरपर्यंत येत आहे. खूप जास्त हलते. तर मित्रांनो माफी असावी थोडासा मी मोटो ब्लॉगिंगसाठी जो प्रॉपर सेटअप लागतो की जो बाईक चालवताना जो समोरचा व्ह्यू वगैरे आपल्याला दिसत असतो. तर ॲक्च्युली थोडा हेल्मेटला माउंट लागतो तर तो माउंट ॲक्च्युली तुटला बाय मिस्टेकली माझ्याकडून. तो हेल्मेट पडलं जोरात तर त्यामुळे तो ब्रेक झाला. त्यामुळे मला असं काही शूट करता आलं नाही बाईक चालवताना. ठीक आहे पण तुम्हाला जी फेरीबोटची तर माहिती मिळालीच असेल. तर चला भेटूयात पुढच्या एका कुठल्या तरी नवीन व्हिडिओमध्ये. हा व्हिडिओ मी इथेच एंड करतो. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात कुठच्या तरी एका पुढच्या नवीन ब्लॉगमध्ये. बाय. पीस आउट.